महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातून दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या एका तरुणीच्या अपहरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पैठण शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततापूर्ण जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाची सुरुवात खंडोबा मंदिर येथून करण्यात आली। मोर्चामध्ये हरिभक्त परायण महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, संत महंत, विद्यार्थी, शहरातील नागरिक तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अंदाजे 2000 नागरिकांची उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले। मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला। यावेळी वक्त्यांनी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न, पालकांनी घ्यावयाची काळजी आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज यावर मार्गदर्शन केले। वक्त्या हर्षदा ठाकूर यांनी सामाजिक सजगता, कायद्याचे पालन आणि मुलींच्या सन्मानाच्या रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। सदर प्रकरणातील तरुणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। तपास निष्पक्ष आणि वेगाने पूर्ण व्हावा तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली। महत्त्वाचे म्हणजे हा मोर्चा पूर्णतः शांततेत आणि कायद्याचे पालन करून पार पडला। अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण। आपल्यासोबत आहे हर्षदा ठाकूर, ज्या पैठणमध्ये जे लव जिहादच्या याच्यावर त्यांनी सविस्तर असं इथं मार्गदर्शन केलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर ते आपल्यासोबत काहीतरी बोलण्यास उत्सुक आहे। त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचा इथं प्रयत्न करूयात। उत्सुकता नाही म्हणावं लागेल, कारण की आता जे धर्मसंकट आमच्या भगिनींवरती आलं आहे, आमच्या बहिणी जे ह्या लव जिहादच्या षडयंत्रामध्ये फसवून ह्या मुलींचं धर्मांतरण केलं जात आहे, ह्यांचे तुकडे करून त्यांना फ्रीजमध्ये ठेवलं जात आहे। आज पैठणमध्ये ही घटना घडलेली आहे। मला सांगा, हा जिहादी म्हणजे जिहादीच म्हणावं लागेल याला, कारण की ह्यानं ह्याचे 2 आधार कार्ड, एक हिंदू नावाचा आधार कार्ड आहे, एक मुस्लिम नावाचा आधार कार्ड आहे। ह्यानं मुलीला हिंदू ओळख दाखवलेली आहे, नंतर मुस्लिम ओळख दाखवलेली आहे। मग ह्याच्याकडं हिंदू नावाचा आधार कार्ड काय करतोय हे पण, आणि ह्याच्यावर पहिलं पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच पोलीस स्टेशनमध्ये। त्याच्यानंतर एक दुसरा पण एक त्यानं केस होता त्याच्यावरती, आणि हा तिसरा म्हणजे हा शिवव्याख्याता स्वतःला म्हणून घेणारा आणि हिंदू समाजामध्ये घुसणारा आणि हिंदू समाजामध्ये फूट पाडणारा हा शिवव्याख्या म्हणजे तथाकथित खोटा शिवव्याख्याता बनवून हा जिहादी आमच्या बहिणींना, हिंदू बहिणींना लव जिहादाच्या षडयंत्रामध्ये फसवून त्यांचं वशीकरण करून तिला पळून नेलेलं होतं। आज सकल हिंदू समाज इथं जागा झालेला आहे। आज महिला जास्त प्रमाणात ह्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदाय जास्त होतं। मला एवढंच म्हणायचं आहे, हिंदूंना एकजूट व्हायची गरज आहे आणि सरकारला आता हात जोडून विनंती आहे की आता सरकारने हिंदूंचा अंत बघू नाही। 1 वर्ष झालं आहे आम्ही निवेदन देतो आहे। प्रत्येक आज सकल हिंदू समाजातर्फे 150 ते 200 मोर्चे आम्ही स्वतः काढलेले आहेत महाराष्ट्रभर। आता आम्हाला आश्वासन नको आहे, आता हालचाली सुरू केल्यात सरकारनं। येणाऱ्या काळामध्ये सरकारनं लवकरात लवकर कठोर पाऊल ह्या लव जिहाद कायद्यावर उचलावा आता, कारण की हिंदूंचा आता अंत बघू नाही। सरकारने लवकरात लवकर जर पाऊल उचललं नाही तर मी स्वतः हर्षू ठाकूर आत्मदहन करणार। आणि आता हे जे प्रशासनाने तुम्ही मागणी केलेले आहेत की याच्याविषयी कडक कारवाई करण्यात यावी, तर त्याविषयी काय मागणी म्हणजे कठोर कारवाई करण्यात आली यांच्याकडून? हो, आता हालचाली सरकारनं सुरू केल्यात, आत्ता सुरू केल्यात सरकारने हालचाली। आता आम्ही बघणार की किती दिवस आता अजून वेळ घेणार, अजून बघू किती दिवस अजून सरकार आणि या संदर्भात तुमची मागणी काय आहे? प्रमुख मागणी हेच आहे की आमच्या बहिणींना फसवलं जात आहे, त्यांचं धर्मांतरण केलं जात आहे, त्यांना गोमांस खाऊ घालत आहेत, त्यांना बुरखे बळजबरी त्यांचं धर्मांतरण करून त्यांना मारहाण करून बुरखे घालायला लावत आहेत, नमाज पठण करायला